जसं मी आधी सांगितलं तसा हा भाग अतिशय महत्वाचा आहे. आपल्या घरामध्ये, कुटुंबामध्ये, समाजामध्ये अर्थकारण नावाचं जे उच्चारण होतं, देशाचं अर्थकारण, राज्याचं अर्थकारण, देश कर्जबाजारी, राज्य कर्जबाजारी वगैरे वगैरे शब्द नेहमी आपल्या कानावर पडत असतात. आणि हा सगळा विचार करत असताना आपण जर एकंदर बघितलं की वित्त व्यवस्थापन आणि राष्ट्रीय वित्त व्यवस्थापन. राष्ट्रीय वित्त व्यवस्थापन या शब्दामध्ये नॅशनल फायनान्शियल मॅनेजमेंट या शब्दामध्ये राज्याचं वित्त व्यवस्थापन सुद्धा अनुलक्षित आहे. म्हणून राज्य प्रत्येक राज्य आपलं वित्त व्यवस्थापन कसं करतं आणि राष्ट्र आपलं वित्त व्यवस्थापन कसं करतं, त्यामध्ये राज्य आणि राष्ट्र म्हणजे राज्य आणि केंद्र याच्यामधले संबंध कसे असतात, त्या संबंधानुसार हे वित्तीय व्यवस्थापनाची घडी कशी नीट बसवावी लागते किंवा बसवली जाते, याबाबतचं विवेचन आपण या चॅप्टर मध्ये बघणार आहोत, या संविधानाच्या भागामध्ये पाहणार आहोत. हे विवेचन करण्यापूर्वी काही महत्वाच्या एक दोन गोष्टी आहेत ज्या आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. आणि या गोष्टी अशासाठी लक्षात घ्यायला पाहिजे की वित्त व्यवस्था, मालमत्ता, संविदा व दावे हे जे या संविधानाच्या 12व्या भागाचा मथळा आहे, हा मथळा आपण लक्षात घेतला तर आपल्या लक्षात एक गोष्ट येते की आपल्याकडे, भारत सरकारकडे, राज्य सरकारांकडे जो पैसा येतो तो पैसा कुठून येतो आणि त्या पैशाचा विनियोग, त्या पैशाचं मॅनेजमेंट, त्याचं व्यवस्थापन हे कशा पद्धतीनं केलं जावं याचे घटनात्मक जे प्रस्थापित नियम आहेत, ते नियम काय आहेत त्याचा विचार आपण या भागामध्ये करणार आहोत. घटनेचा 12वा भाग ही घटनेची खरी संपत्ती आहे, राज्याची खरी संपत्ती आहे असं बोललं जातं. म्हणजे तुमच्याकडे पैसे किती आहे त्यापेक्षा घरातली लक्ष्मी कशी आहे, ती कसं व्यवस्थापन करते. मला आठवतं एक चरू रांगणेकर नावाचे मॅनेजमेंट गुरु, फार वर्षापूर्वी त्यांनी मॅनेजमेंट या विषयावर आणि त्यातल्या त्यात वित्तीय मॅनेजमेंट, फिस्कल मॅनेजमेंट, फायनान्शियल मॅनेजमेंट, इकॉनॉमिकल मॅनेजमेंट या विषयावर अनेक पुस्तकं, अनेक त्यांचे पेपर्स प्रकाशित आहे. इथपर्यंत की आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा हा फायनान्शियल मॅनेजमेंटचा माणूस ओळखला जातो, चरू रांगणेकर. त्यांच्या साहित्यातलं पुस्तकं केवळ नाहीये, ते साहित्य आहे. कारण त्याच्यामध्ये जीवनाची मूल्य सुद्धा त्यांनी रेखाटलेली आणि आपल्या जीवनाची मूल्य ही अर्थकारणाभोवती कशी फिरतात त्याचं सुंदर असं वर्णन केलेलं आहे. पण आज या प्रकरणाच्या निमित्तानं ते उदाहरण द्यायचं झालं तर त्यांनी त्याच्यात दिलेलं एक उदाहरण फार संयुक्तिक असं उदाहरण आहे. आणि त्याचे त्यांनी जेव्हा सांगितलंय की घरातला कर्ता पुरुष व्यक्ती हा घरामध्ये पगाराच्या रूपाने असेल, त्याच्या बिझनेसमध्ये होणारं उत्पन्न त्याच्या रूपाने असेल, पैसा आणत असतो. एक वित्तीय समृद्धी तो घरामध्ये आणत असतो आणि त्या समृद्धीचं व्यवस्थापन हे घरातली महिला, तिला आम्ही घरातली लक्ष्मी म्हणतो. लक्ष्मी हा प्रघात भारत संस्कृतीमध्ये फार जुना आहे. तिला आपण लक्ष्मी म्हणतो. ती ते व्यवस्थापन करत असते आणि ते व्यवस्थापन करत असताना घराचा दर्जा कसा असावा, घरामध्ये जर बाहेरचे लोक कोणी आले पाहुणे म्हणून आणि त्यांनी घराकडे बघितलं तर काय इम्प्रेशन पडावं, त्यांच्या चेहऱ्यावर त्यांच्या वित्तीय
दर्जाचं प्रतिबिंब कसं येतं, ती मॅनेजमेंट करताना किती बचत करून ठेवते. कुठल्या गोष्टी आहे, की व्यवस्थापन करत असताना अशा पद्धतीनं व्यवस्थापन करते, की जिथे ₹10 खर्च होणार असेल, तिथे ₹8 काम करून ₹2 शिल्लक ठेवते. आणि सरतेशेवटी जेव्हा घरची लक्ष्मी आपण डिमॉनिटायझेशनमध्ये बघितलं असेल, अनेक महिलांनी असा आक्रोश केला होता, की आमची जी मिळकत होती, ते लपून चोरून आम्ही ठेवत होतो. ते अचानक 8 वाजता अशा प्रकारे उद्घोषणा झाली नोटाबंदीची आणि त्याच्यामुळं आमचं सगळं दिवाळच निघालं. कधी कणकेच्या डब्यात, कधी तांदळाच्या डब्यात पैसे दडवून ठेवणाऱ्या या महिला, त्या काय करत असतात? पूर्णपणे त्या कुटुंबाचं वित्त व्यवस्थापन करत असतात. ऐनवेळी काही नसेल तर माझ्या बांगड्या आहेत, काही नसेल तर माझ्याकडे सोनं आहे, ते तुम्ही विकू शकता. असा आधार देणारी ही जी लक्ष्मी असते, तिचं वित्तीय व्यवस्थापन त्याबद्दल सांगणेकर त्यांच्या पुस्तकामध्ये इतकं सुंदर वर्णन करतात, की कुठला पदार्थ घरात कुठे किती आहे, त्याची जाणीव ठेवणारी, किती वस्तू आठवड्याला आपल्याला नव्याने विकत घ्याव्या लागतात, त्याची जाणीव ठेवणारी, त्या खरेदी विक्रीमध्ये आपण कशी बचतशीर, किफायतशीर, कमी दरातल्या पण चांगल्या दिसणाऱ्या सशक्त गोष्टी आणल्या पाहिजे. आपल्या कुटुंबाचं आरोग्य कसं राहिलं पाहिजे. मुलांना दूध वेळेवर काही सप्लिमेंट, बिस्किट, कोणी पाहुणे आले तर त्यांच्यासमोर चांगला चहाचा सेट वगैरे, वगैरे ह्या ज्या गोष्टी असतात ना, त्या ही घरातली लक्ष्मी बघत असते. म्हणून त्यांनी पुस्तकात उल्लेख करताना असं म्हटलं, की वित्तीय व्यवस्थापन जर कोणाकडून शिकायचं असेल, तर भारतीय संस्कृतीतल्या गृहिणी ज्या आहेत, त्यांच्याकडून वित्तीय व्यवस्थापन शिकायचं. वेळ प्रसंगी 2च्या ऐवजी 4 पाहुणे जर अचानक आले, तर ती कसं मॅनेज करते त्यांच्या नाश्त्याचं, जेवणाचं असेल तर जेवणाचं, त्यांच्या चहा-पाण्याचं. अचानक एखाद्या वेळी नवऱ्याचे मित्र घरी आल्यानंतर त्यांच्या जेवणा-खाण्याची व्यवस्था, ही ज्या पद्धतीने ती करत असते आणि दिलेल्या बजेटमध्ये करत असते. माहीत असतं की आपल्या नवऱ्याचा पगार एवढा आहे. महिन्याला आपल्या घरात एवढे पैसे येतात नित्यनेमाने दर महिन्याला. त्या पैशाचं नियोजन, त्या पैशाची बचत, त्याच्यामध्ये सणवार असतील, उत्सव असतील, यात्रा-जत्रा असतील, त्याचंही नियोजन ती बघत असते आणि सगळ्या गोष्टी निठोपाठ पार पाडत असते. वित्तीय व्यवस्थापन हे जसं घरातून एक मॉड्यूल निर्माण होतं, तसंच ते राज्याला व राष्ट्राला लागू असतं. आपण जर बघितलं तर वित्तीय व्यवस्थापनावर त्या माणसाचा सामाजिक, कौटुंबिक आणि राष्ट्रीय दर्जा ठरत असतो. म्हणून देशाचं वित्त व्यवस्थापन जेव्हा होतं, तेव्हा असं म्हटलं जातं, की वित्त व्यवस्थापनामध्ये 2 गोष्टी प्रामुख्याने आहेत. मागच्या काही दिवसापूर्वी श्रीनिवास खंदेवाले नावाचे जे अर्थतज्ञ आहे, त्यांचा एक लेख माझ्या वाचनात आला. हे अवांतर भाष्य आपण अशासाठी करतोय, की हा भाग संविधानातला 12वा हा अतिशय महत्वाचा आहे आणि मुमुक्षू पद्धतीने, विश्लेषक पद्धतीने आपण याच्याकडे बघायचं आहे. या भागात दिलेल्या तरतुदीवरून भारतातल्या लोकांचं जीवनमानच नव्हे, तर भारत देशाची जगातली शान काय आहे, ते सुद्धा ठरत असते. आणि म्हणून आपलं जीवनमान, आपलं दरडोळी उत्पन्न, राष्ट्राचा जी-डी-पी, राष्ट्राचं ग्रॉस इन्कम, राष्ट्राचा एकत्रित निधी हा कसा टिकतो, कसा निर्माण होतो आणि तो जर नसेल, तर काय भयान प्रश्न होतात. म्हणून ही जी एक स्किल आहे, हे व्यवस्थापनाचे कौशल्य आहे. ते कौशल्य उपजत आमच्या संस्कृतीमध्ये जे गृहिणीच्या व्यक्तिमत्वामध्ये दिसून येतं, तेच कौशल्य सरकारांमध्ये दिसलं पाहिजे. आणि म्हणून त्याच्यात असं म्हटलं त्या आर्टिकलमध्ये, की वित्त व्यवस्थापन
हे विज्ञान आहे, हे शास्त्र आहे, त्याचप्रमाणे ही कला सुद्धा आहे, ते आर्ट सुद्धा आहे. इट इज अ फिलॉसॉफी अँड आर्ट affluent combination which makes a financial management. म्हणजे वित्तीय व्यवस्थापनामध्ये शास्त्र आणि कला या दोन्ही गोष्टी आहेत. शास्त्र कसं आहे की त्याच्यामध्ये गणित आहे, आकडेमोड आहे. हजारातली असेल, शेकड्यातली असेल, लाखातली असेल, आकडेमोड आहे, हिशोब आहे. म्हणून ते गणित आहे, म्हणून शास्त्र आहे. आणि त्याची अंमलबजावणी करत असताना आपण देशातले लोक आर्थिक दृष्ट्या किती सुखी ठेवतो, किती प्रगल्भ ठेवतो, त्यांच्याकडून कराच्या माध्यमातून वसूल केलेला पैसा हा त्यांना विविध सुखसोयीच्या माध्यमातून कसा परत केला जातो. त्यांचं आरोग्य असेल, त्यांचं शिक्षण असेल, त्यांच्या सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमाची भलावण असेल, या सगळ्या गोष्टी करत असताना आपण जे कौशल्य वापरतो, थोडक्यात आपण म्हणूया अंमलबजावणी करतो आपल्या वित्तीय व्यवस्थापनाची, वित्तीय व्यवस्थापनाबद्दलच्या असलेल्या नियमांची. या संविधानाच्या 12व्या भागामध्ये आपल्याला तो कायद्याचा, तो नियमांचा, तो मार्गदर्शकाचा एक आराखडा दिसतो. तो आराखडा आपण जर डोळ्याखालून घेतला तर त्याचा उद्देश असा आहे की दरवर्षी देशाचं उत्पन्न हे वाढत राहावं, देशाचा विकास होत राहावा, देशामध्ये नवीन नवीन प्रकल्प यावे, नव्या नव्या योजनांना देशाकडे पैसा उपलब्ध असावा. हे नाही की प्रत्येक वेळी नवीन प्रकल्प करायचा आहे म्हणून कर्ज काढत बसा आणि मग ती इंटरनॅशनल मॉनेटरी फंड असेल किंवा जागतिक बँक असेल, वर्ल्ड बँक असेल, त्याच्याकडनं कर्ज घ्या आणि प्रकल्प उभे करा. हे तर असं झालं की आपलं घर गहाण ठेवून मुलीच्या लग्नाला कर्ज काढलं, मुलाच्या शिक्षणासाठी कर्ज काढलं. अशी वेळ जेव्हा येते तेव्हा कुणीही म्हणणार नाही की या घरातलं वित्त व्यवस्थापन चांगलं आहे. म्हणून हे वित्त व्यवस्थापनाचं प्रकरण आणि हा भाग संविधानाचा अभ्यासत असताना आपल्याला वित्त व्यवस्थापनाबाबतचे काही वास्तववादी मुद्दे नजरेखालून घालावे लागतात. आणि हा प्रपंच मी एवढ्यासाठी करणार आहे, याच्यात भलेही एक दोन आपली पुष्प जातील, पण हा प्रपंच एवढ्यासाठी करणार आहे की जेव्हा या प्रकरणामधले, या भागामधले अनुच्छेद आपण वाचू, तर नेमकेपणाने ते अनुच्छेद करण्यामागे घटनाकारांचा उद्देश काय आहे. घटनाकारांना संविधान जेव्हा रचलं, ज्या संविधानाने देशाची सगळी यंत्रणा, सगळी व्यवस्था चलित करण्यात आली, त्या व्यवस्थापकांना असं कधीतरी वाटलं असेल का की भारत हा जगातला सर्वात जास्त वरच्या यादीत नाव असलेला कर्जबाजारी देश व्हावा. घटनाकारांचं हे स्वप्न होतं का की भारत देशावरती कर्ज यावं, म्हणजे एक मुलगा भारत देशामध्ये जर जन्माला येत असेल तर जन्मता क्षणी त्याच्या डोक्यावर 76,000 रुपये एवढं कर्ज असावं. म्हणजे या 135 करोडच्या महाकाय लोकसंख्येच्या देशामध्ये एवढं कर्ज जर जन्म घेणाऱ्या मुलावर निघत असेल, तर तो जेव्हा आयुष्यामध्ये मोठा होईल तेव्हा हे कर्ज किती वाढेल, तो त्या कर्जाची कर्जफेड कशी करेल, त्याच्या सगळ्या इब्रती, त्याच्या आयुष्याच्या सगळ्या दर्जात्मक गोष्टी या जर त्याच्या जन्मताच आपण गहाण ठेवून टाकल्या असतील किंवा विकून टाकल्या असतील, तर त्या कुटुंबाचं काय होईल, त्या राज्याचं काय होईल आणि पर्यायाने त्या देशाचं काय होईल, याचा आपण विचार आधी करूया. त्यानंतर हे प्रकरण बघूया. आणि हे प्रकरण बघितल्यानंतर तुमच्या मनात साहजिक जे प्रश्न निर्माण होतील, त्या प्रश्नाची उत्तरं कदाचित या अग्रणी केलेल्या विवेचनामध्ये, आधीच केलेल्या, आगाऊ केलेल्या या विवेचनामध्ये आपल्याला मिळतील, किंवा हे प्रकरण संपल्यानंतर आपल्याला या सगळ्या प्रश्नांचा आढावा घेता येईल.
संविधानाचं पारायण करत असताना आपण तुल्यबळ अशा गोष्टी विचारात घेऊन संविधानामध्ये जे लिहिलेलं आहे त्याप्रमाणे परिस्थितीचा आढावा घेतला तर तशी परिस्थिती दिसते का, याचं एक तुलनात्मक विवेचन प्रत्येक वेळी जे करत आलेलो आहोत तेच खऱ्या अर्थाने पारायणाचं सौंदर्य असं आपण समजूया. आणि त्याप्रमाणे आपण विचार करू की आजची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती आपलं वित्तीय व्यवस्थापन जर नीट असतं, आपली वित्तीय व्यवस्थापन करणारी जी व्यक्ती आहे ती जर आपली आई असती, घरातली गृहिणी असती, तर तिने कशा पद्धतीने वित्त व्यवस्थापन केलं असतं, ही जबाबदारी सरकारांची आहे. हे कुठेही याच्यामध्ये लिहिलेलं नसेल संविधानामध्ये की सरकारने अशा अशा पद्धतीने आपलं वित्त व्यवस्थापन करावं की देश हा नेहमी मुनाफ्यात राहिला पाहिजे, फायद्यात राहिला पाहिजे, वित्तीय दृष्ट्या त्याचा नेहमी फायदाच झाला पाहिजे, त्याला मिळकतच जास्त असली पाहिजे, त्याच्याकडे त्याच्या संग्रही चार गोष्टी असल्या पाहिजे, त्याच्याकडे मोठमोठ्या संस्था निर्माण करून त्या ठिकाणी सायंटिस्ट निर्माण करण्याची क्षमता असली पाहिजे. ब्रेन ड्रेन जेव्हा होतं आणि भारतातले सगळे हुशार मुलं जेव्हा परदेशात जातात आणि तिथल्या शिक्षण संस्थेची वाखाणणी करून चांगल्या गलेलठ्ठ नोकऱ्या मिळवतात, तेव्हा हा प्रश्न पडतो की अशा प्रकारचे संशोधक निर्माण करण्याचे कारखाने हे आपल्या शिक्षण संस्था का होऊ शकत नाही. आपल्या शिक्षण संस्थेमध्ये केवळ व्यापार आणि बाजार झालेला आपल्याला दिसतो. म्हणून आपण जेव्हा तुलना करतो तेव्हा बाकीचे देश, आपला देश ही तुलना या दृष्टीनं होणं महत्वाची आहे. मग आपलं वित्त व्यवस्थापनामध्ये काही चुकत असेल का? मग कोण चुकलं असेल? घटना लिहिली, घटनेमध्ये अनुच्छेद लिहिले ते चुकीचे आहेत का? ते चुकीचे असतील तर काही ठिकाणी आपण घटनेमध्ये बदल करून त्यांच्यामध्ये घटना दुरुस्ती करून आणू शकतो. पण ते जर चुकीचे नसतील आणि दिसतं वास्तविक चित्र जे दिसतं आपल्या डोळ्याला, ते जर त्यापेक्षा विपरीत असेल, तर निश्चितपणे या ठिकाणी एक आत्ममंथन, थोडा विचार स्वतःच्या मनाठाई करण्याचा प्रसंग आपल्यावर आलेला आहे, असं म्हणता येईल. आणि म्हणून त्या दृष्टीनं बघताना आपण आजच्या वित्तीय व्यवस्थापनाचं परीक्षण आणि त्या परीक्षणावरून जर आपण अनुमान काढलं, तर आपल्या पंचवार्षिक योजना आहेत, ज्याच्यामध्ये आपण योजना करतो. पंचवार्षिक योजना काय सांगते? की पंचवार्षिक योजनेमध्ये ज्याला नीती आयोग आणि आपल्या नीती आपण ठरवतो, की आपल्याकडे किती पैसा या 5 वर्षामध्ये उपलब्ध होणार आहे. त्या पद्धतीने आपण त्याच्यातला किती पर्सेंट, किती कुठल्या कुठल्या भागावर खर्च करूया. आरोग्यावर किती, शिक्षणावर किती, बाकी उच्च शिक्षणावर किती, आपल्याकडे रस्ते नाही आहेत चांगले, त्या रस्त्यांवर किती, इन्फ्रास्ट्रक्चर, लॉजिस्टिक त्याच्यावर आपल्याला किती खर्च करायचा, याचं नियोजन हे करण्यासाठी भारतीय नियोजन मंडळ, राष्ट्रीय नियोजन मंडळ आपल्याकडे उपलब्ध आहे. हे नियोजन मंडळ त्याच्या ज्या अनुच्छेदामध्ये प्रघात दिलेले आहे ते आपण बघणारच आहोत. त्या प्रघातानुसार सगळी कामं व्हावी असं अपेक्षित आहे. आणि जर सगळी कामं अशी व्हावी, तर मग त्या ठिकाणी एक प्रश्न पडतो, की हे जर असं होत असेल तर आपला जो व्यवस्थापक आहे, जो मॅनेजर आहे या सगळ्या गोष्टी मॅनेज करणारा, त्याचं काय चाललंय? एखादी बँक जर अचानकपणे डबघाईस येत असेल, तर आपण बँकेचं मॅनेजमेंट त्याच्यासाठी जबाबदार धरतो आणि बँकेच्या मॅनेजरला विचारतो, की हे असं का झालं? तुम्ही कोणाकोणाला कर्ज दिली? ती कर्ज का परत आली नाही? ती कर्ज बुडतील असं जेव्हा तुम्हाला वाटत होतं, तर तुम्ही त्याची शहानिशा करून पुरेशी माहिती उपलब्ध करून ती कर्ज का दिली नाही? कशाला कोणाच्या प्रेशरमध्ये तुम्ही कर्ज वाटप करत बसला? आणि जे कर्ज वाटप तुम्ही केलं, ते काही विशिष्ट धनदांडग्या उद्योगपती लोकांनाच कर्ज वाटप केलं. ते जर शेतकऱ्यांना झालं असतं, तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या नसत्या. कृषीप्रधान देश म्हणून आपण जेव्हा वाणवतो आपल्या स्वतःला आणि जिथला शेतकरी आत्महत्या करतो, इथं काहीतरी प्रॉब्लेम आहे. आपल्या वित्त व्यवस्थापनामध्ये काहीतरी चूक आहे. कर हा प्रत्येक गोष्टीवर आपण देतो. अंगावर कपडे घालतो, ते कपडे घेतो, त्याचा कर देतो. टेलर आपल्याला कपडे शिवून देतो, तो जीएसटी त्याच्यामध्ये लावतो. एक सकाळी चहा घेतला तर त्याचा जीएसटी असतो. एक चहा बरोबर 2 बिस्किटं खाल्ली त्याचा जीएसटी असतो.
रस्त्यावर गाडी घेऊन गेला तर टॅक्सच्या रूपाने आपण टॅक्स भरत असतो. आपल्या आयुष्यामध्ये जन्म झाल्यापासून मृत्यूपर्यंत तुम्ही प्रत्येक कृतीसाठी, तुमच्या अस्तित्वाच्या प्रत्येक आविष्कारासाठी पैसे मोजत असतात. आणि हे पैसे कुठे जातात? हे पैसे सरकारी तिजोरीत जातात. सरकारी तिजोरीचा मालक कोण? ती सरकार नव्हे, सरकारी तिजोरीचा मालक आहे या देशातला माणूस, या देशातली जनता, इथले लोक त्याचे मालक आहेत. आणि आम्ही दिलेला हा पैसा आहे. फक्त तुम्हाला त्या पैशाचं नियोजन, त्याचा विनियोग, त्या पैशाचं व्यवस्थापन अशा पद्धतीने करायचं आहे की एक समृद्ध आणि सुखी समाज या देशामध्ये निर्माण होईल आणि एक देश म्हणून, भारताची धनदांडगा देश म्हणून जगामध्ये प्रस्थापित होईल. धन आणि पैसा याच्या भरोशावरतीच या जगामध्ये तुमची इब्रत ठरत असते. असं म्हणतात की ब्रिटिश पार्लमेंटमध्ये जेव्हा 1598 आणि 99 यावेळी संशोधन झाली जगातल्या संपत्तीधारक देशांबद्दलची, त्यामध्ये जगातल्या संपत्तीच्या 37% एवढी संपत्ती एकट्या भारत देशाकडे आहे, असं जेव्हा त्यांना निष्पन्न झालं. म्हणून व्यापार करण्याच्या दृष्टिकोनातून 1600 ला त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना करून भारतातल्या राज्यकर्त्या बादशाच्या परवानगीने इथे व्यापार करायला सुरुवात केली. आणि तोच केलेला व्यापार नंतर एका राजकीय शक्तीमध्ये, ज्याला अघोरी राजकीय शक्ती म्हणता येईल, अशा शक्तीमध्ये परावर्तित झाला. आणि भारताची जी लूट झाली, आता जे आकडे येतात आहे त्याप्रमाणे 45,000 ट्रिलियन पाउंड एवढे पैसे या देशातले, एवढी संपत्ती, एवढी संपदा या भारत भूमीतली ही ब्रिटिशांनी लुटली. ब्रिटिशांचा उद्देश इथे राज्य करणं हा दुय्यम होता. त्यांचा प्राथमिक उद्देश इथल्या संपत्तीची लूट करणं होता. कारण त्यांच्या मनामध्ये हे विश्लेषकपूर्व संशोधन बिंबलं होतं की या देशामध्ये जगातल्या सगळ्यात जास्त संपत्तीची मालकी आहे. आणि इतिहासात आपण सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर आपल्या लक्षात येतं, लोक आता बोलायला लागली. आणि आता परिस्थिती अशी झाली की तुम्ही कफल्लक आहात, तुम्ही गरीब आहात, तुम्ही दरिद्र्यात राहता, म्हणून बिलो पॉवर्टी लाईन या विरोधावलीमध्ये तुम्हाला आणलं जातं. आणि तुमची अर्थधारणा कशी असावी याचं धोरण किंवा याचं मार्गदर्शन किंवा याचे सल्ले आपल्याला आज अमेरिका आणि ब्रिटनकडून घ्यावे लागतात. मला वाटते हे आपलं दुर्दैव आपण लक्षात घ्यावं. कुठंतरी वित्त व्यवस्थापनामध्ये आपण ढेप खाल्लेली आहे. वित्त व्यवस्थापनामध्ये आपलं कुठंतरी चुकलेलं आहे. आणि म्हणून वित्त व्यवस्थापनाच्या संविधानातल्या प्रोव्हिजन्स काय आहे त्या बघण्यापूर्वी आपण त्याचा थोडासा ऐतिहासिक, थोडासा सामाजिक, थोडासा धार्मिक आणि प्रशासकीय दृष्टिकोनातून आढावा घेऊया. म्हणून या भागामध्ये हे प्रकरण सुरू करण्याआधी आपण काही वास्तववादी गोष्टी बघितल्या पाहिजे. असं एक चित्र दिसतं की नोटाबंदी पासून तर कोरोनाच्या लॉकडाऊन पर्यंतच्या काळामध्ये, साधारण 4 वर्षाच्या या काळामध्ये, 5 वर्ष म्हणता येईल जास्तीत जास्त, या काळामध्ये ग्रामीण रोजगार हे संपलेले आहेत. जे कुटीर उद्योग शहरांमध्ये चालायचे, नगरांमध्ये, ग्रामीण आणि नागरी जी खेडी किंवा जी गावं लोकसंख्येने वाढून, इन्फ्रास्ट्रक्चरने वाढून शहरामध्ये रूपांतरित झाली आहे, त्या ठिकाणचे जे छोटे छोटे उद्योग होते त्याची घसरण झालेली आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी माजल्यामुळं हा सगळा तरुण, शिक्षित आणि अशिक्षित बेरोजगारांचा लोंढा हा शहराकडे, मोठ्या शहरांकडे वळता झालेला आहे. आपल्या एकंदर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये
राष्ट्रीय उत्पादनामध्ये घट झालेली आहे. इतकंच नव्हे तर आपलं दर डोळी उत्पन्न सुद्धा कमी झालेलं आहे. मग साहजिक प्रश्न पडतो, की जेव्हा सरकार नोटाबंदीची स्तुती करत होतं, नोटाबंदीची अंमलबजावणी करत होतं, त्यावेळी त्या नोटाबंदीच्या मागे काय उद्देश आहे, हा जेव्हा सरकारने स्पष्ट केला, त्या उद्देशाची पूर्ती झालेली आहे का? 2 प्रमुख गोष्टी होत्या, की दहशतवादी हल्ले थांबवण्यासाठी किंवा दहशतवाद निपटून काढण्यासाठी आणि दुसरा होता काळा पैसा बाहेर आणण्यासाठी. काळा पैसा तर एक नवा रुपयाही बाहेर आलेला नाही. जे काही तुटपुंजी रक्कम आहे ती ज्या बँकेमध्ये नोटा जमा झाल्या त्याचं बरोबरच होतं ते तो बरोबर होता. म्हणजे हा जो अंदाज होता, की काळा पैसा याच्यातून बाहेर येईल, तो कुठल्या आधारावर केला होता सरकारनी, त्याला वित्तीय आयोग किंवा वित्त संस्था यांनी कुठले रिपोर्ट्स दिले होते, कुठली गुप्तचर माहिती होती, त्याच्याबद्दलचा कुठेही उहापोह नाही, त्याच्याबद्दलचं काही सांगणं, बोलणं, ऐकणं नाही. आणि दुसरं महत्वाचं, की जर तुमच्याकडे हा सगळा डाटा नव्हता, तर नोटाबंदीमुळे दहशतवाद निपटेल असं तरी झालेलं आहे का? किमान पक्षी या 2 पैकी एक तरी उद्दिष्ट साध्य झालेलं आहे का? तर ते तुम्हाला साध्य झालेलं दिसत नाही. आणि जेव्हा असं होतं, तेव्हा साहजिक, नैसर्गिकरित्या तुमच्या मनामध्ये संशयाची सुई बळावते. आणि संशय असा सांगतो, की याच्या मागे काही दुसरं काळं-बेळं तर नव्हतं ना? आणि जेव्हा दुसरं काळं-बेळं आपण बघतो, तेव्हा अनेक गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात, की त्या गोष्टींमुळे आपल्याला विचार करायला भाग पडतं, की आपलं वित्त व्यवस्थापनामध्ये काय गडबड आहे आणि हे वित्त व्यवस्थापन असं का गडबडतं? का या ठिकाणी नको ते लोकं, ज्यांची पातळी नसेल, ज्यांची लायकी नसेल, असे लोकं सरकारचे सल्लागार नेमले जातात आणि जे खरे अर्थशास्त्री आहे, ते नोकऱ्या सोडून, देश सोडून जाण्याचा प्रयत्न करतात. हे इंडिकेशन आहे, ही लक्षणं आहे, की आमचं वित्त व्यवस्थापन कुठेतरी गडबड आहे. मग हे वित्त व्यवस्थापन संविधानाप्रमाणे आहे की नाही आहे याचा विचार आपण निश्चित करू. आणि या संविधानामध्ये का नाही? संविधानानुसार हे का चालत नाही? त्याचं नैतिक मोजमाप, नैतिक तुल्यबळ असं एक त्याचं परीक्षण निश्चितपणे आपल्याला या ठिकाणी करावं लागणार आहे. कारण हा भागच एवढा महत्वाचा आहे. नुसतं अनुच्छेद वाचले आणि त्याच्यातले अर्थ समजून घेतले म्हणजे आपल्याला संविधानाचं पारायण झालं, संविधान आपण समजून घेतलं. पारायणाचा एक अर्थ असाही होतो, की पारायण म्हणजे ज्या क्लिष्ट, कठीण गोष्टी आहे, ज्याचे अर्थ लागत नाही, ते नुसतं रटून घ्यायचे, पाठ करायचे. त्यालाही आपल्याकडे पारायण म्हणतात. पण पहिल्या भागामध्ये जे पारायणाबद्दलचं विवेचन आहे, ते जर तुम्ही बघितलं, तर ज्या गोष्टीचं आपल्याला अपरिहार्यपणे वय लहान असताना पाठांतर करून दिलं जातं, त्या पाठांतरावर रायन म्हणून हा पारायण, पाठ अधिक रायन इज इक्वल टू पारायण. त्याच्यावरती रायन म्हणजे त्याच्यावरती व्याख्यान, त्याच्यावरती भाषण आणि त्याच्यात काय दडलेलं आहे, ते सोप्या शब्दामध्ये करून सांगण्याची जी काही एक कृती आहे, या नाम पारायण. आणि म्हणून संविधान पारायण याला जो एक समर्पक शब्द योजला गेलेला आहे, त्याचं कारणच असं आहे, की संविधानामध्ये जर या सगळ्या प्रोव्हिजन्स आहे, तर त्या नेमक्या कशा आहे आणि त्याची अंमलबजावणी होत असताना ती तशी का होत नाही? किंबहुना मध्ये-मध्ये काय प्रॉब्लेम निर्माण होतात आणि ते प्रॉब्लेम जर निर्माण झाले, तर त्यातून आपल्याला काय परिणाम भोगावे लागतात समाजाला, कुटुंबाला, देशाला. आज सगळीकडे त्रस्त परिस्थिती आहे. आणि त्याचा आढावा घेताना अर्थतज्ञांची जी मतं आहेत, मी अर्थशास्त्री नाही, मी अर्थतज्ञ नाही. पण अर्थतज्ञांची मतं समजण्या इतकी बुद्धी माझ्याकडे आहे. आणि ती अर्थतज्ञांची मतं ते जर लोक सांगत असतील ओरडून आणि ते आपण संविधानाच्या पारायणाच्या वित्त व्यवस्थापन या प्रकरणामध्ये चर्चेला घेत नसू, तर आपण या उपक्रमाची कुठेतरी प्रतारणा करतोय. ती होऊ नये त्यासाठी आपण आज या उपयुक्त आणि अतिशय महत्वाच्या वित्तीय व्यवस्थापनाविषयी बोलताना एक प्राथमिक तुणूक किंवा प्राथमिक वास्तव याबद्दल भाष्य करणार आहोत आणि हे भाष्य झाल्यानंतर मग आपण
या संविधानाच्या अंतरंगामध्ये प्रवेश करू. 5 स्तरीय जीएसटी जेव्हा आला, त्याचे प्रोव्हिजन्स आपण बघणार. तुम्ही म्हणाल, "सर, त्या प्रोव्हिजनच्या वेळी आपण हे चर्चा करू." हे घिसडघाईचं काम आहे. एकंदरीत हा ढाचा समजून घ्या. तेव्हा याच्याबद्दलचे अनुच्छेद आपण जेव्हा वाचू, की राज्य आणि केंद्र याच्यामध्ये वित्त व्यवस्थापनाची जी घडी आहे ती कशी बसवण्यात आली. टॅक्स हे एकमात्र सरकारच्या तिजोरीत येणारं धन आहे. एकत्रित निधी भारत सरकारचा आणि राज्य सरकारांचा जो तयार होतो, तो टॅक्स मधून तयार होतो. या टॅक्स प्रणालीवर ही टॅक्स प्रणाली तयार करत असताना, किंवा या टॅक्स प्रणालीची नवीन मॉडेल डेव्हलप करत असताना, तुम्हाला तरुण पिढी, त्यांच्या आशा आकांक्षा, भारताची एकंदर आर्थिक सद्यस्थिती आणि तिसरं अतिशय महत्वाचं, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची आर्थिक दर्जात्मक प्रतिमा, या 3-4 गोष्टीचा विचार करून तुम्हाला टॅक्सचं, करांचं नवीन रचनात्मक स्ट्रक्चर निर्माण करायचं असतं आणि ते रचनात्मक स्ट्रक्चर जीएसटी या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. आता जीएसटीची रचना 5 स्तरावर जेव्हा आपण म्हणतो, तर 5 स्तरावर याचा अर्थ असा आहे, की काही वस्तू करांच्या दृष्टीने वस्तूंचं जे विभाजन आहे, कुठल्या वस्तूवर किती, कुठली वस्तू करमुक्त, करमुक्त जर करता आली असेल तर त्याची कारण, त्याशिवाय अप्रत्यक्ष उत्पन्न, जे उत्पन्न प्रत्यक्ष दिसत नाही पण अप्रत्यक्षरित्या त्या बाबीतून एक उत्पन्न येत असतं. वस्तूंचं वर्गीकरण, अप्रत्यक्ष उत्पन्न आणि त्यामध्ये कोणाचा किती भाग, कोणाला किती पैसा मिळावा, राज्य सरकारला किती मिळावा, केंद्र सरकारला किती मिळावा, यासाठी आपण जीएसटी काउन्सिल च्या ताब्यामध्ये हे वित्त व्यवस्थापन दिलं. जीएसटी काउन्सिल नी जो काही आराखडा तयार केला तो नवीन आराखडा आहे आणि या नवीन आराखड्याप्रमाणे देशाचंच नव्हे तर प्रत्येक राज्याचं भलं होणार आहे, असं जेव्हा आपण भलावण केली, असे जेव्हा आपण डॉक्युमेंटेशन सगळ्या चॅनल्सवर आणि सगळ्या इंटरनेटच्या साईटवर, वेबसाईटवर आपल्याला वित्त व्यवस्थेच्या बघायला मिळालं, त्याच्यामध्ये असं होतं की राज्याचं उत्पन्न हे किमान, कमीत कमी किमान 14% वाढणार आहे, असे कागदोपत्री अहवाल देण्यात आले. आणि राज्य हे जे 14% उत्पन्न राज्याचं वाढणार आहे, ते प्रत्येक राज्याला त्यांच्या त्यांच्या सोयीप्रमाणे, ते जेव्हा जेव्हा मागतील त्याप्रमाणे, त्यांच्या उपक्रमाला लागणाऱ्या खर्चाप्रमाणे त्यांना देण्यात येईल. आणि हे सगळं झाल्यानंतर जेव्हा राज्य पैसे मागायला गेलं, तर महाराष्ट्रापुरती आकडेवारी माझ्याकडे उपलब्ध आहे, ते म्हणजे 25,700 करोड जीएसटी राज्य सरकारची केंद्र सरकारकडे पडून आहे. जीएसटीच्या पूर्वीच्या कर निर्धारणामध्ये किंवा टॅक्स व्यवस्थापनामध्ये राज्याला वेगळा टॅक्स राज्याच्या तिजोरीमध्ये जायचा आणि केंद्राचा टॅक्स हा केंद्राच्या तिजोरीमध्ये जायचा. पण जीएसटीनी 5 स्तरीय जीएसटी, ज्याच्यामध्ये वस्तूंचं वर्गीकरणापासून तर अप्रत्यक्ष कर हे विचारात घेण्यात आले, त्यामध्ये हा सगळा पैसा राज्य सरकारकडे जमा होऊ द्या, असं जे बोलणं होतं ते फेटाळलं गेलं आणि हा पैसा केंद्र सरकारकडे जमा होऊ द्या, म्हणजे जेणेकरून केंद्र सरकारची संपत्ती, केंद्र सरकारची मालमत्ता आणि संपदा ही जगाच्या दृष्टीस पडेल, ज्याच्यावरून आपले कर्जाचे रेट, आपण जे काही इंटरेस्ट देतो आपण घेतलेल्या कर्जावर, त्याच्यावर परिणाम होऊ शकतो, सकारात्मक परिणाम. की हा माणूस एवढा आहे, याच्याकडे पैसे देण्याची कुवत आहे, याच्याकडे एवढ्या योजना राबवण्याची कुवत आहे, तर रेट ऑफ इंटरेस्ट कमी असतो.
त्या रेट ऑफ इंटरेस्टवर परिणाम व्हावा असं दाखवून हे केंद्र सरकारने आपल्याकडे सगळं घेतलं. मग राज्य सरकारला त्यांचा जेव्हा हिस्सा देण्याची वेळ आली, तेव्हा राज्य सरकारला सांगण्यात आलं, की तुम्ही आपल्या राज्याचं उत्पन्न तुमच्या पद्धतीने वाढवा. आम्ही सध्याच तुम्हाला हे पैसे देऊ शकत नाही, कारण हे पैसे देशाच्या एकंदर आर्थिक दर्जाच्या दृष्टीनं आमच्याकडेच असणं महत्वाचं आहे आणि आमच्याकडे ते प्रकल्प आहे. ते प्रकल्प आम्ही राबवू. त्या आम्ही राबवलेल्या प्रकल्पाचा उद्या राज्यांना पण फायदा होणार आहे, म्हणून राज्यांनी आताच आमच्या मागे घोषा लावून, तगादा लावून आमच्याकडून त्यांचा हिस्सा मागू नये. आणि असं सांगण्यात आलं, की तुम्ही तुमचं उत्पन्न वाढवण्यासाठी तुमची एक कर प्रणाली डेव्हलप करून त्या पद्धतीनं तुम्ही कर वसूल करा. म्हणजे आधी ज्या जनतेने आपल्या कराचा पैसा देऊन जो केंद्र सरकारने आपल्या तिजोरीत जमा केलेला आहे, त्याच्यावर परत इतर मार्गाने कर वसुली राज्यांनी करावी, कारण राज्याचा महसूल हा वाढला पाहिजे. म्हणून राज्यांनी काय केलं, की पेट्रोल आणि डिझेल याच्यावरती आपली एक पर्सेंटाईल करामध्ये निर्माण केली आणि म्हणून आपण ते महाग डिझेल आणि पेट्रोल घेतोय. त्याशिवाय दारू आणि जे मादक उत्पादनं आहे त्याच्यावरती कर निर्धारणाची योजना राज्यांनी तयार केली आणि कोरोनाच्या धगधगत्या काळामध्ये सुद्धा सगळे धंदे हॉटेलचं बंद असताना आपल्याला अपरिहार्यपणे दारूची दुकानं उघडी ठेवावी लागली. कारण दारूमुळे जवळपास महिन्याला 900 करोडचा महसूल, 900 करोडचा कर राज्याला मिळत असतो आणि तो कोरोना काळात मिळत नव्हता, म्हणून ते करण्यात आलं. पैशाची तूट का झाली? हा पैसा गेला कुठे? आणि राज्य सरकारला सांगायचं, की आता तुम्ही तुमचं बघून घ्या. नाही तर काही ठिकाणी राज्य सरकारांना केंद्र सरकारने असंही सांगितलं, की तुम्ही कर्ज घ्या. रिझर्व्ह बँक तुम्हाला परवानगी देईल एका विशिष्ट मर्यादेपर्यंत, ती घेऊन तुम्ही कर्ज घ्या. आम्ही कर्जबाजारी आहोत, तुम्हीही कर्जबाजारी व्हा. आणि तरीही आपल्या वित्तीय व्यवस्थापनामध्ये सातत्याने तूट दिसते. सातत्याने तूट दिसते. राज्यांनी ही कर्ज कोणाकडून घ्यायची? तेही केंद्र सरकारने सुचवलं. आणि केंद्र सरकार इतकंही म्हणतं, की तुम्ही कर्ज घ्या, आम्ही हमी घेतो तुमची. म्हणजे तुमची कर्जाची परतफेड आम्ही करू. त्याची हमी आम्ही घेतो, पण तुम्ही कर्ज घ्या, पण तुमचा जीएसटीचा हिस्सा एवढ्यात मागू नका. मग तुम्हाला जर राज्यांनी घेतलेल्या कर्जाची हमी घेण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे, म्हणजे तुम्ही जामीनदार म्हणून कोणाला उभे राहू शकता. तर तुम्ही ते त्याचे जीएसटीचे पैसे राज्याला देऊन टाका ना. पण हे जेव्हा होत नाही, तेव्हा वित्तीय व्यवस्थापनाच्या अनुच्छेदामध्ये घटनेच्या भाग 12 मध्ये जे काही सांगितलेलं असेल, ते पोथी पुराणात वाचण्यातल्या वांगी होतील, त्या पांगी काही तुमच्या कामी यायच्या नाही. आणि म्हणून वित्तीय व्यवस्थापन बघत असताना आपण अगदी सुरुवातीला, आज काही पहिलंच याच्यावरतीचा पारायण आहे असं नाही. आजपर्यंत आपण 144 पारायण केली, 145वा पारायण आणि अनेक ठिकाणी वित्त व्यवस्थापनावरती संसदेमध्ये असेल, राज्याच्या विधानसभेचा वित्तीय कारभाराबद्दल असेल, आपण वित्तीय या प्रांतातले अनुच्छेद अभ्यासले, बघितले, त्याच्यावर विवेचन केलेलं आहे, सखोल विवेचन झाले. तरीही हे प्रश्न आज या प्रकरणाच्या अगोदर उपस्थित करणं मला महत्वाचं वाटतं, कारण जोपर्यंत हे प्रश्न तुमच्या मनात उपस्थित होणार नाही, तोपर्यंत संविधान वाचन करून त्याच्यामध्ये खरंच काही त्याच्यावर सोल्युशन्स आहे का, हे आपल्या दृष्टीला शोधता येणार नाही. आणि मग त्याच बरोबरीने एक नवीन गोष्ट आपल्या लक्षात येते, की खाजगी करण्याचा घाट सरकारने घातला का? की आमच्याकडे पैसे नाही. आणि मग खाजगीकरणाच्या माध्यमातून जे सरकारी उपक्रम तोट्यात चाललेले आहे, किंबहुना मुद्दाम तोट्यात जात आहेत असं दाखवलं गेलेलं आहे. मग त्याच्यासाठी एसटी महामंडळाचा जो चिघळलेला संप आहे, कर्मचारी रस्त्यावर येऊन बेरोजगारांची बजबजपुरी सगळीकडे झालेली आहे. खाजगी उद्योगांना बंद उपक्रम हे देण्यात आलेले आहे. जे उपक्रम सरकारचे बंद पडले, ते खाजगी
उद्योगपतींना देण्यात आले, भांडवलशहांना देण्यात आले, की हे तुम्ही चालवा. पण खाजगी भांडवलशहा जे आहेत, हे शहाणे आहेत. त्यांनी काय म्हटलं, की हे तुमचे बंद उपक्रम आम्ही घेतो. पण ह्याला पैसा लावायला, हे बंद उपक्रम पुन्हा नव्याने सुरू करायला आम्हाला पैसा खर्च करावा लागेल. त्यासाठी तुम्ही आम्हाला या बंद उपक्रमाबरोबर जे नफ्यात चालणारे तुमचे चालू उपक्रम आहेत, ते उपक्रम सुद्धा द्या. म्हणजे एखादी बंद फॅक्टरी जर आम्हाला ताब्यात घ्यायची असेल, तर तुमची एच-पी-सी-एल सारखी तेल कंपनी जी नफ्यात चाललेली आहे, तीही त्याच्याबरोबर द्या. असं जर करत असाल, तर आम्ही तो बंद उद्योग घेतो. आणि अशा रीतीनं आपल्या राष्ट्रीय संपत्ती ची बाजारपेठ लोकांनी मांडली. म्हणजे चालू नफ्यातल्या सरकारी उपक्रमांना आपण बंद उपक्रमाचं पुनर्जीवीकरण करण्याच्या नावाखाली त्यांना भेट म्हणून देऊन टाकली खाजगी उद्योगपतींना. मग त्याच्यामध्ये सरकारी प्रतिष्ठानं असतील, सरकारी आस्थापना असतील, सरकारी कारखाने असतील, सरकारी कंपन्या असतील, सरकारच्या मालकीची खेळाची मैदानं असतील आणि रेल्वेच्या किंवा बसच्या, एस-टी महामंडळाच्या जमिनी असतील. या सगळ्या आपण खाजगीकरणाच्या माध्यमातून भांडवलदारांच्या घशात घातलेल्या आहेत. याला कोण उत्कृष्ट वित्त व्यवस्थापन म्हणेल? मग वित्त व्यवस्थापनामध्ये आमचं काही चुकलं असं बोलला, तर तुम्ही अनाकारण टीका करता. आम्ही आमच्या वेळी किती चांगली पद्धत होती, मग तुमच्या वेळी किती वाईट आहे. मग 70 वर्षामध्ये कसा घोटाळा झाला, मग कशीही सरकार बदमाश होती. आम्हाला तुम्ही परत निवडून द्याल आणि आमचंच सरकार होईल, तर आम्ही तुम्हाला चांगली चांगली आमिष दाखवून सबका साथ सबका विकास वगैरे असं काहीतरी दाखवून आम्ही करू. अशा प्रकारच्या ज्या वल्गना केल्या जातात त्या अतिशय क्लेशकारक आहे. अतिशय क्लेशकारक. याच संविधानाच्या 12व्या भागाचा आधार घेऊन आता जे प्राधिकरण 2014 ते 2021 मध्ये या कालावधीसाठी केंद्र सरकारने निर्माण केलेलं आहे, त्या प्राधिकरणाचं नाव आहे राष्ट्रीय मुद्रीकरण पाईपलाईन, नॅशनल मोनेटायझेशन पाईपलाईन. नॅशनल मोनेटायझेशन पाईपलाईन. आणि या उद्यमामध्ये, या आस्थापनेमध्ये एक आराखडा निर्माण केलेला आहे, की 2022 ते 2025, 22, 23, 24 आणि 25 या 4 वर्षामध्ये भारत सरकारला किती पैसा उभा करायचा आहे. तो इयर वाईज आकडे असे आहेत. 2022 ला 88,190 करोड, 2023 ला 1,62,422 करोड, 2024 ला 1,79,544 करोड आणि 2025 ला 1,67,345 करोड. हे इकॉनॉमिक डिझास्टर नाही वाटत आहे. आणि हा सगळा मिळून जवळपास 6 लाख करोड रुपयाचा निधी कसा निर्माण करेल, त्यासाठी राष्ट्रीय मुद्रीकरण पाईपलाईन या संस्थेची केंद्राच्या ठिकाणी जर स्थापना झाली असेल, तर मला वाटतं हे नॅशनल इकॉनॉमिक डिझास्टर किंवा त्या डिझास्टरचं इंडिकेशन आहे. आणि हे इंडिकेशन एका बाजूला लक्षण जेव्हा दिसतं, तेव्हा काय परिणाम होतो ते जर बघितलं, तर शेवटचं एक वाक्य बोलून मी आज तुमचा निरोप घेणार आहे. ते म्हणजे 2014 ते 2021 या कालावधीमध्ये भारत देशातले 5 लाख लोक
हे परदेशी प्रस्थान करून परदेशाचं नागरिकत्व घेऊन स्थायिक झालेले आहे. त्यांना हे इंडिकेशन लागलंय की हा नादार देश होणार आहे. माझ्या मित्रांनो, आपण वित्त व्यवस्थापनावरती, राष्ट्राचं वित्त व्यवस्थापनावरती संविधानाचं पारायण करा. पण त्याच्या आधी आपण कसे आहोत हे दाखवणारा आरसा दाखवला पाहिजे. तो आरसा दाखवण्याचा प्रयत्न आहे. उद्याही आपण हा प्रयत्न करू. याच्यातले उरलेले 2-3 पॉइंट आहेत ते घेऊन आपण त्यानंतर अनुच्छेद 264 अर्थ लावणे इथपासून सुरुवात करून वित्त आयोगाला हात घालणार आहोत. आज वेळेअभावी इथेच थांबण्याची अनुमती मागतो. धन्यवाद.